स्वतंत्र बुलेटिनमध्ये स्वागत आणि आता बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये प्रचंड दहशत वाढत असून राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय असं म्हणत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला। नेत्यांचे कार्यकर्ते दमदाटी करून पैसे उकळत असल्याचा आरोप करत दमानियांनी सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेवर निशाणा साधला। तसंच कृष्णा आंधळे 7 ते 8 दिवसात मिळेल असं पोलीस अधिकारी सांगत असल्याचं दमानियांनी म्हटलं। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या विधान भवनात जाऊन आंदोलन करणार होता। नेमकं आता त्यांची प्रतिक्रिया काय, आता त्यांचं म्हणणं काय आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। हे सर्व जे प्रकरण घडलेलं आहे, व्हिडिओ देखील समोर आलेला आहे, अमानुष प्रकारे मारहाण केलेली आहे आणि हा जो कार्यकर्ता हा सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे, याच संदर्भात तुम्ही जाणार होतात विधान भवनात आणि आंदोलन देखील करणार आहात। काय आता म्हणणं आहे तुमचं? माझं ह्या संदर्भात नव्हतं। मला आता असं वाटतंय की पूर्ण महाराष्ट्रात प्रचंड दहशत वाढत चालली आहे आणि याचं मूळ कारण आहे की आता राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय। तर जेवढे नेते आहेत त्या सगळ्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते असे दम दाखवून पैसे काढणं, हफ्ते गोळा करणं, खंडणी करणं, ते हे सगळं ना फार मोठ्या प्रमाणात होतंय। आपण एक संतोष देशमुखांचं प्रकरण बघितलं, किती निर्दयीपणे हे सगळं झालंय आणि हे त्याचे जे पिक्चर्स बघून अजून हळहळून निघालोय तेवढ्यात आपल्याकडे बाकीचे सगळे यायला लागले। ते जालन्याचं जे आपण प्रकरण बघितलं तर त्याच्यात तो कैलाश बोराडे नावाचा 36 वर्षाचा मुलगा साध्या वादातनं त्याच्यावर टूक ठेवून, म्हणजे तो पण ठाकरे गटाचा होता, तर ते जालन्यात त्याला महादेव मंदिरात खेचून बाहेर आणून कपडे काढून त्याला चटके दिले गेले। म्हणजे मग मी त्याच्यावर जालना एसपी, जालना कलेक्टरांशी बोलले। ते म्हणाले नाही, त्याच्यावर गुन्हा झालाय। हे मी 1 मार्चलाच बोलले आणि त्यांच्यावर गुन्हा झालाय आणि FIR देखील झालाय, 307 कलम लावलाय। तर आणि मला दुःख काय होतं की तिकडे खूप लोक उभी होती पण सगळी बघ्याच्या भूमिकेत होती, कोणीही त्यांना थांबवलं नाही। म्हणजे एवढं विचित्र विकृत कृत्य होताना थांबवत कसं नाही पब्लिक? म्हणून मी आज काल असं म्हटलं होतं की आता जर अधिवेशनात देवेंद्र फडणवीस हे बोलले नाहीत, कारण हा वाढता जो दहशतवाद आहे तो कुठेतरी थांबायला हवा, म्हणून ते जर बोलले नाहीत तर मी आंदोलन करेन। पण कालच मेसेज पाठवल्याबरोबर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर आलंय की ते सेशनमध्ये बोलणार आहेत। तर आता बोलणार आहेत म्हटल्यावर त्यात त्यांच्या शब्दाला तेवढा तरी आपण मान देऊन थांबावं, असं म्हणून मी आत्ताच्या घटकेला आज आंदोलन करणार नाहीये, पण 1-2 दिवस वाट बघेन। नाही जर झालं तर पुन्हा आंदोलन तर आपण नक्कीच करू शकतो, पण बोलायला मी त्यांना भाग पाडेन एवढं नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।